टायगर नाव आहे याचं. माझ्याकडे टोटल 2 कुत्रे आहेत नाही का, म्हणजे तर एकाचं नाव आहे टॉमी आणि एकाचं टायगर. हे बघू शकता. ऍक्सिडेंट झालंय. कोणाचं रे? कार्तिकचं. कसं काय? तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर माझ्या घराजवळ माझ्या घरच्यांनी खूप आंब्याचे झाडं लावलेले आहेत आणि ते झालेत खूप मोठे. त्यांना लावून 1 ते 1.5 वर्ष झालं आहे आणि त्यांना आपण करतो आहे कलम. तर काही झाडांना कलम केलं आहे, काही झाडांचं कलम करणं चालू आहे. तर मी तुम्हाला दाखवतो कलम करणं काय असतात. तर हे बघू शकता, तुम्हाला माहीत असेल किंवा काही जणांना माहीत पण नसेल. तर हे बघा, हे असं कलम करतात नाही का. कलम म्हणजे माझ्या माहितीत तरी मला एवढं माहिती आहे कलम बाबतीत की हा आंबा वेगळा असतो आणि हे जे कलम करतो ना तो आंबा वेगळा असतो. जेव्हा आपण कलम करतो ना तर हे जे असतं ना हा वाला आंबा ह्या आंब्याला पूर्ण कनेक्ट होतो. म्हणजे थोडक्यात आता हा मोठा आंबा झाल्यानंतर याचा जो आंबा आहे गोड असो किंवा आंबट तो नाही येणार. जो हा लावला आहे ना हा वाला तो येणार. हे बघू शकता. आता पूर्ण ह्या झाडाला 3 केले, ह्या झाडाला बघा 3 3 6 7, ह्या झाडाला 7 आहे बघा टोटल. इकडं 3 आहे टोटल. हे बघा तिकडून आंबे लावत तिथं. हे बघा इथं एक आंब्याचं झाड आहे, इथे एक झाड आहे, इथे एक आंब्याचं झाड आहे, इकडं 2 आहेत, इकडे एक आहे आणि अजून एक आंब्याचं कलम करणं चालू आहे. ते पण तुम्हाला दाखवतो. इथे मस्त लिंबुणीचं झाड वगैरे. आपली गाडी इथं लावलेली आहे आणि हे आहे माझं कुत्र, हे डॉग. याला टायगर नाव आहे याचं. माझ्याकडे टोटल 2 कुत्रे आहेत नाही का, म्हणजे तर एकाचं नाव आहे टॉमी आणि एकाचं टायगर. हे बघू शकता. याला हे लॅब आहे पण म्हणजे इंग्लिशच कुत्रा आहे पण आम्ही त्याला पूर्ण गावठी करून टाकलेले. म्हणजे स्वच्छता आहे त्याच्यात, असं काही विषय नाही आहे. पण इंग्लिश कुत्रे कसे फुल जाळीत बिळीत तसं आपल्याकडे काही नाही. नॉर्मली कंटिन्यू बांधून असते. एवढं खतरनाक ज्या दिवशी भोगतं ना नाद करायचं नाही, खूप खतरनाक भोगतं. लय डेंजर आवाज आहे. शक्यतो कधी भोगत नाही ते, पण ज्या दिवशी भोगणार त्या दिवशी डायरेक्ट मला कानच बंद करावं लागतं, डायरेक्ट कान. तर किरण मित्रांनो बघू शकते, किरण मामाचा मुलगा आहे आणि लहान आहे तर त्याला कुत्रा आवडतं. तर आपण आता चाललोय. हे बघा ते घाबरतोय कुत्र्याला. हे बघा घाबरतोय. काय रे? चल घरी चल, एवढं नको. जा घरी जाय. हट चल होय घरी होय. चल जा घरी. हा येऊ नको इकडं. बोला आता काय आले याला? पिकलेलं नाही हे, पिकलेलं आहे राव. खा तू खाना आहे. ते बघू शकता आपला माझा भाऊ आलेला आहे. आणि हे दुसरं कुत्र सार्थक. कार्तिक रे घरी दे. एकाचा ऍक्सिडेंट झालंय. कोणाचं रे? कार्तिकचं. कसं काय? अरे इकडून येत होते, एक माणूस आला होता इकडून, तो इकडे सरकला. माणूस तिथं त्याच्या मागं होते, लगेच धडकला. लागलं का त्याला? त्याला फक्त इथं लागलंय थोडंसं. तो किराणा कुठे? गावात गेलो मागून गेला आणायला. गावात गेले का? आलो मग. त्याला लागली इथं सगळ्याकडे. आलो मग थांब. चला तर मित्रांनो चला आता घरी जाऊ आपण आणि तुम्हाला दुसऱ्या आंब्याचा कलम करतायत ते दाखवतो. चला. तर मित्रांनो बघू शकता आपल्याला आंब्याला कलम करून राहिलेत. बाबा कसे आंब्याच्या वरती चढलेले आहेत. माझे पप्पा पूर्ण आंबा तोडलाय आणि माझी मिष्टी ही नवीन आम्ही मांजर आणली. हिचं नाव ठेवलंय मिष्टी. काय होतं फुटलं. हे बघा पूर्ण आंबा तोडलाय. हे बघा एवढ्या वरती चढली.
तर मित्रांनो ते तुम्ही बघितलं आहे आणि हे बघा आंबा पूर्ण कलम केलेला आहे आणि टोटल याला कलम किती वेळा एवढा मोठा असून पण त्या बाबाने आपला आंबा कलम करून दिला आहे. ते बाबा म्हणत होते मी एवढ्या मोठ्या आंब्यांचं करत नाही पण तुम्ही आता कशी जवळचे त्यामुळे केला. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 वेळा बाबांनी याला कलम केलं आहे नाही का, हे बघू शकता इकडं वरती. आणि आपली गाडी चार्जिंगला लावली तुम्हाला दाखवतो. हे बघा आयक्यूब गाडी मला संध्याकाळी नगरला जायचं आहे तर हे बघा चार्जिंगला लावली आहे. चार्जर आहे आणि इथं चार्जिंगचा पॉईंट आहे आणि आता चार्जिंग आहे 37% आणि 43 किलोमीटर जाईल. 37% चार्जिंग आहे आणि हे आपलं असं कलम केलेलं. आणि कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे मला वाटायचं की छोट्याल्या आंब्यांना कलम करतात, मोठ्या आंब्यांना पण करते, मला माहीत नव्हतं. तर कसा वाटला नक्कीच ब्लॉग कमेंट करून सांगा. आणि असे छोटे मोठे ब्लॉग बघण्यासाठी पवन करंडे ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मला बाजारात जायचं आहे. म्हणजे बाजार म्हणजे आमच्या गावाचा दर आठवडी बाजार असतो ना, म्हणजे दर हप्त्यातून बाजार असतो. तो बाजारला मम्मीला घेऊन जायचं आहे. म्हणजे मी काय बाजार नाही करत पण मम्मी करते तर मम्मीला गाडीवर घेऊन जातो कारण की माझ्या घरापासून 2 किलोमीटरवर बाजार आहे. तर मम्मीला घेऊन जातो आणि घेऊन येतो. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय.